तर हे जे पेज आहे हे आहे प्रोडक्शन लिहिण्याचं पेज, जे आपली डायरी असते त्याची आपण जेरॉक्स काढून घेतलेली आहे. तर त्याच्यावर बघू आपण कसं नाव लिहायचं असतं. तर इथं आपल्याला लाईनचे अख्खे नाव दिले आहेत, म्हणजे स्टेशन नंबर, जसं की रेअर हाफ लोडिंग, कंट्रोल, डिसमिस मॅनेजमेंट, कंट्रोल डिव्हिजन, म्हणजे असे अख्खे नावं दिलेले आहेत. बेरिंग फिटमेंट, अनलोडिंग, ते सगळे दिलेले आहेत. तर इथं कोणी कोणी काम केलं, कोणी किती जॉब काढले, त्याची क्वांटिटी, इथं डेट आणि ऑपरेटर करणारं कोण होता, त्याची सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत. तर ते कसं लिहायचं असतं तर ते बघूया आज. आता सध्या मार्च महिना चालू आहे. तर कंपनीमध्ये जे प्रोडक्शन आहे ते डाऊन चाललेलं आहे. तर रेअर हाफच्या लाईनवर 3च जण असतात. तर 3 जणांमध्ये 90 जॉब काढायचे असतात. तर बघूया आपण. सगळ्यात आधी लोडिंग जे असतो त्याचं नाव लिहायचं असतं, जसं की मी पण असू शकतो किंवा दुसरा. तर मी लाईन लीडरचं नाव आहे ते लिहू शकतो इथं. त्याच्यानंतर बेरिंग आणि लोडिंग आणि बेरिंग हा एकच माणूस करत असतो. तर त्याच्यासमोर असं करायचं असतं की हे त्यानेच बसवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सर्कल फिटमेशन, व्हेरिफिकेशन अँड फिटमेंट. तर तिथं दुसरा असतो ऑपरेटर, तर त्याचं नाव पण लिहायचं असतं. आणि ऑइल सीलला पण तोच असतो. आणि हे जे स्टेशन आहे 70 नंबरचं स्टेशन ते ऑटोमॅटिकली चालतं, तर त्याला कंट्रोल करायची गरज नाही. आणि इथं शेवटी माझं नाव असतं ह्या ठिकाणी. ही मशीन ऑटोमॅटिक आहे, तर आपल्याला इथं परत असं करावं लागतं, कारण की अनलोडिंग आपल्याला हाताने करावं लागतं. तर ह्या प्रकारे नावं लिहायची असतात. नावं लिहिलं की इथं लिहायचं असतं बी, म्हणजे सेकंड शिफ्ट जे असते, आपली शिफ्ट जी असते ते लिहायचं असतं. ए म्हणजे फर्स्ट शिफ्ट असते आणि बी म्हणजे सेकंड शिफ्ट. नाईट शिफ्ट ह्या कंपनीला नसते, कारण की नाईट शिफ्टला प्रोडक्शन जास्त करून काढत नाहीत. तर त्याच्यानंतर डेट आपली लिहायची असते जी असते ती, जसं की आजची आहे 23 मार्च. डेट झाल्याच्या नंतर आपल्याकडं हे जे आहे पार्ट प्रोडक्शन असतं, म्हणजे टोटल किती दाखवले असतात ते पेज आहे. तर हे बघून आपल्याला लिहायचं असतं, जसं की फर्स्ट शिपवाल्यांनी बघा असं काढलेलं आहे की मार्क 1 म्हणजे 4 होल त्यांनी 36 काढलेले आहेत, 400 130 आणि मार्क 2 1. तर सेकंड शिपवाल्यांचीच आपण बघूया कसे लिहिलेले आहेत. तर सेकंड शिफ्टचे जे आहेत 400 झालेले आहेत त्यांची 30. तर इथं जी 400 आहे ह्या ठिकाणी, 400 आहेत, तर ती किती 30 झालेले आहेत. तर इथं आपल्याला 30 लिहायचं असतं. तर बरोबर जिथं नाव आहे तिथंच लिहायचं असते. बाकीचे जे आपण लाईन वाढलेले आहेत तिथे लिहायची गरज नाही. आणि इथं पण 30. त्याच्यानंतर आहे 4 होल, म्हणजे तो जॉब आहे तो पण मार्क 1 आहे 6 SP. तर त्याला पण त्या ठिकाणी लिहायचं असतं. 4 होल तर आपण 13 काढलेले आहेत, तर प्रत्येकाच्या ठिकाणी 13 लिहायचं असतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे 6 SP. तर ते येत आहे, तर बरोबर 13 लिहायचं असतं नावापुढंच. मार्क 2चे जॉब आहेत त्या झालेल्या आहेत 77. तर ते आपल्याला इथं साईडलाच लिहायचे असतात मध्ये मध्ये, कारण की तिचं 5 SP जे आहे ते इथं लिहिलेलं नाही आहे. इथं एका ठिकाणी लिहिलेलं आहे 5 SP, पण मार्क 2 नाही, म्हणजे हेवाले जे आहे ते लिहिलेलं नाही आहे. तर ते आपल्याला इथं लिहायचं असतं. तर ते झाले आहेत 77. हे सगळं झाल्याच्या नंतर यांची टोटल करायची असते की किती झालेले आहेत.